आता पण भाज्यांचाच गेम आहे आणि भाज्यांच्या स्पर्धेला 29 वर्ष झाली, त्यासाठी सुद्धा त्यांना या सर्व गणेश मित्र मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना महिला वर्गाला सुद्धा माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि धन्यवाद सुद्धा। आजच्या या खास कबड्डीच्या सामन्यांसाठी आज आपल्या इथे सोनाली बडद उपस्थित आहेत आणि हा मॅच त्या आपल्या व्हिडिओ मध्ये कैद करतायत आणि हे व्हिडिओ जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पाहायला मिळणार आहे, याची सर्वांनी नोंद घ्यायची। एक उत्कृष्ट युट्यूबर म्हणून ती आज फेमस आहे सोनाली बडद। दरम्यान मध्यंतरानंतर खेळायला सुरुवात होते। एक नंबर जर्सी परिधान केला खेळाडू आता मात्र खेळायला रंगत येणार आहे। पहिल्या सत्रानंतर मावळे संघ 7 आणि जाकमाता तांबणे संघ 4 नाम मात्र 3 गुणाची आघाडी घेऊन वाघजाई मावळे संघ थोडासा बलाढ्य होताना ठरताना फायदा जातो, परंतु मध्यंतर आहे, अजून सुद्धा खेळ बाकी आहे। या खेळामध्ये जाकमाता संघ कोणत्या प्रकारे खेळ करतो ते पाहिलं जाणार आहे। प्रत्युत्तरात दाखल 5 नंबर जर्सी परिधान केला खेळाडू मावळे संघाच्या 7 खेळाडूंसमोर 2-1-2-2-2 ची साखळी लावली गेली। बोनस मात्र होणार आहे, डाव्या कोपऱ्यातून नेहमी सुरुवात करत असतो आणि मध्यंतरी सुंदर पद्धतीने करताना पाहिलं जाते। खोलवर जाऊन पाण्याचा प्रयत्न केला जातोय, हाताने हँड टच करण्याचा प्रयत्न केला जातो, परत एकदा शांत होताना पाहिला जातोय आणि खोलवर जाऊन पाण्याचा प्रयत्न मगाशीच बोलले आप्पाची आठवण वारंवार करून घेताना पाहिलं जातंय आणि एका गुणाची डिफेन्स मध्ये आता मात्र तांबणे संघाच्या अखिल 3 खेळाडूंसमोर मावळे संघाचा हा 2 नंबरचा सिपाही किल्ला सुंदर चढाई पाहायला मिळते त्याची आणि मात्र शांत पद्धतीने गेम खेळताना पाहायला मिळतोय तो वाघजाई संघाकडून। आता मात्र वाघजाई संघाला मैदान थांबणं गरजेचं आहे। आता मात्र एक छोटासा होणार खेळाडू आता मात्र सुपर टॅकल ऑन आहे, तर या खेळाडूला पकडला निश्चितच जाकमाता तांबणे संघाला 2 गुणाची कमाई। बजर सुद्धा वाजला गेलाय, डोक्याची घंटा वाजली गेली करो या मोडीची परिस्थिती असताना आता मात्र 5 नंबर जर्सी परिधान केला खेळाडू कोणत्या प्रकारे खेळ करतो ते पाहिले जाणार, कारण का जाकमाता संघाला गुणाची प्राप्ती करण्याची अतिशय गरज आहे, कारण का या स्पर्धेमध्ये या खेळामध्ये या सामन्यामध्ये टिकून आणि सुंदर चढाई म्हणायला लागेल 2 गुणाची कमाई करून आपल्या मैदानामध्ये सुखरूप परत त्यांना पाहिला जातो। प्रत्युत्तरात दाखल 6 नंबर जर्सी परिधान केला 2 नंबर जर्सी परिधान केला खेळाडू आणि आता मात्र बोनस 1+3 पॉइंट। मी आताच बोललो होतो की सोनाली बडद एक उत्कृष्ट युट्यूबर्स आहे मित्रांनो, सांगायला आनंद वाटतोय की आपण एक 10 किल्ले आपल्या 10 किल्ल्यांची नाव माहीत असतील, पण ही मुलगी जवळजवळ महाराष्ट्रातील 50 पेक्षा जास्त किल्ले फिरले आणि तिथे जाऊन त्याचा सगळा आढावा घेऊन प्रत्येक किल्ल्याची माहिती युट्यूबला टाकते। जर सोनाली बडद तुम्ही जर सर्च केलं तर तुम्हाला सगळ्या किल्ल्यांची तुम्हाला माहिती पाहायला मिळेल। स्वतः जाऊन रेकॉर्डिंग केलेली आहे, व्हिडिओ केलेले आहेत। आम्ही म्हणलं तेव्हा तिला शुभेच्छा देतो की तू असंच पुढे चालत राहा, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत। धन्यवाद। नक्कीच, कारण का एका मुलीने हा जर पराक्रम केला असेल तर नावलौकिक हे झालंच पाहिजे। आणि निलेश आता खरोखरच आणि आता मात्र एक सुंदर डिफेन्स पाहायला मिळते, कारण का छत्रपती शिवराय यांना फक्त 50 वर्षाचं जीवदान मिळालं। या 50 वर्षामध्ये 350 गडगड किल्ल्यांची त्यांनी आपल्याला इथं साम्राज्य उभारताना पाहिलं जातंय। एकदम बरोबर। आता मात्र 2 नंबर जर्सी परिधान केला खेळाडू 2-2-2 ची साखळी लावली गेली, बोनस मात्र ऑन आहे। या श्री गणेश मित्र मंडळ कांसलेवाडी यांच्या भव्य दिव्य या कबड्डी स्पर्धेचं आयोजन, त्याचप्रमाणे गाव पातळीवरती क्रीडा स्पर्धेचं सुद्धा आयोजन केलं गेलं होतं। त्यातील अंतिम टप्प्यातील लाभचा दिवस आणि उद्या श्री गणेश मागी यांचं मोठं गणेश जयंती मागी गणेश जयंती ही मोठ्या प्रमाणामध्ये साजरी होणार आहे आणि त्याच्यासाठी हर व्यक्ती आणि हर खेळाडूंना सुद्धा उद्या या मागी गणेश जयंतीचा आस्वाद घ्यायचा आहे। महाप्रसाद सुद्धा ठेवला गेला आहे। दिवसभर मोठ्या प्रमाणामध्ये उद्या कार्यक्रम चालू असणार आहे आणि संध्याकाळी मात्र मोठ्या प्रमाणामध्ये कोकणची लोककला, कोकणचे बहुरंगी नमन मोठ्या
प्रमाणामध्ये सहर्ष सादर होणार आहे त्याचा सुद्धा आपण आस्वाद घ्यायचा आहे। आणि आता मात्र सुंदर चढाईपट्टू मानला जातोय बघा, एका गुणाची कमाई करून आपल्या मैदानामध्ये परत त्यांना पाळला जातोय, प्रत्युत्तरच दाखल। उद्याच्या नमुन्याचं खास आकर्षण आहे ते आनंद होत आहे की ओरिजिनल घोडा आपल्याला उद्या पाहायला मिळणार आहे, याची सर्वांनी नोंद घ्यायची। सांगायचं एवढंच कारण आहे, निलेश बोलल्याप्रमाणे उद्या कोकणची लोककला म्हणजेच बहुरंगी नमन, या बहुरंगी नमनामध्ये या संगमेश्वर तालुका म्हणजे या पंचकृषीमध्ये प्रथमतःच आपल्याला पाहायला मोल्डे या गावाचं हे नमन आहे आणि त्यांच्याकडून आपल्याला याच व्यासपीठावरती याच आता मात्र काही मिनिटांचा खेळ शिल्लक असताना मला असं वाटतं की थोडासा मांबळे संघ वरचढ होताना पाहिला जातो, परंतु खेळ आहे। एका रेडिंग मध्ये 9 गुणाची कमाई करताना याच कबड्डीमध्ये आपण पाहिलंय, याच संगमेश्वर तालुक्यामध्ये लोथ जुगाई कोचुम संघाचा एक खेळाडू होता, त्याने एका रेडिंग मध्ये 9 गुणाची प्राप्ती केली होती। आता मात्र सुद्धा सांघिक पकड पाहतात होताना वाघजाई मांबळे संघाकडे हा सामना झुकताना पाहिला जातो, परंतु काही मिनिटांचा खेळ शिल्लक आहे। एका रेडिंग मध्ये 9 गुणाची प्राप्ती करण्याची संधी याच कबड्डीतून मिळते। सुपर टॅकल ऑन आहे, 1-1 ची साखळी लावली गेली। चालू सामन्याची शेवटची 4 मिनिटे मांबळे 18 आणि जाग माता 5 दरम्यान थर्ड एडचा पेशाईश मानला जातो, ज्याने आतापर्यंत चढाई करून आपल्या संघाला गुणाची प्राप्ती करणारा असा उंच बरा होणार खेळाडू पाहायला मिळतोय जाग माताच्या 2 खेळाडूंसमोर। सुपर टॅकल ऑन आहे, या जर खेळाडूला पकडलं तर निश्चितच 2 गुणाची कमाई होणार आहे, परंतु बदल सुद्धा वाजले गेले, धोक्याची घंटा वाजली गेले। आता मात्र सुंदर सांघिक पकड केली जाते आणि 2 गुणाची कमाई करताना जाग माता संघ नंबरचा परिधान केला खेळाडू 2 ची साखळी लावली गेले। बोनस मात्र ऑन आहे, चालू सामन्याची शेवटची 3 मिनिटे। आता मात्र क्लोजर मारण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातोय, सुपर डुपर रेड मारली तर निश्चितच एका गुणाची कमाई करून आपल्या मैदानात दरम्यान एक नंबर जर्सी प्रदान केलेला खेळाडू वाघजाई मांबळे संघाचा खेळ मात्र शांत पद्धतीने आणि शांत दिमागाने खेळतोय आणि तांबणे संघाच्या 4 खेळाडू समोर लाईन क्रॉस करून मध्य रेषेवरती येऊन उभा राहिलाय आणि वेळ घालवण्याचा प्रयत्न करतोय आणि सुपर आपल्या संघाच्या 5 खेळाडू समोर पाहूया किती गुणांची कमाई करतो आपल्या संघासाठी। सुंदर चढाई पाहायला मिळते ती शेवटची 2 मिनिटे पंचांनी घोषित केलेली आहेत आणि केला खेळाडू बघा लाखमाता तांबणे संघ थोडासा पिछाडीवर जाताना पाहिला जातो, परंतु खेळ आहे। आज जरी हरलो तरी उद्या जिंकू शकतो आणि आज जिंकलो तरी उद्या हरू शकतो, यालाच म्हणतात खेळ। कारण का सामना संपायला शेवटची 2 मिनिटे, आता मात्र 1 मिनिट पूर्णपणे हा सामना वाघजाई मांबळे संघाकडे झुकताना पाहिला जातोय, परंतु निराश होऊ नये। यापर्यंत आपण सेमीफायनल पर्यंत पोहोचलो म्हणजे आपला निश्चितच खेळ चांगला असेल आणि तो आहे, कारण का पंचकृषीमध्ये आपण पाहतो हर खेळाडू मोठ्या प्रमाणामध्ये आज जवळजवळ 30 ते 35 वाघजाई मांबळे संघ 19 आणि जाग माता 8 जवळजवळ आणि लीड घेऊन वाघजाई मांबळे संघाने आणि पराजय संघाच्या मंडळाच्या वतीने हार्दिक तिसरा पुकार यांना गुलाब पुष्प देऊन सन्मानित करायचंय। संघाची आगमन झालेली आहे, जोरदार टाळ्या वाजवा। शाळा उपाध्यक्ष मुकुंद शेठ पंचाळ यांना सुद्धा मी विनंती करतो जोरदार टाळ्या वाजवा। यशवंत संघ तारकेश्वर उचगाव
तारखेला पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघ मजबूत परिस्थितीमध्ये उपस्थित आहेत. या संगमेश्वर तालुक्यामध्ये उजगाव हे मोठ्या सन्मानाने जर नाव घेतलं जात असेल तर या मुलांकडे कारण का तालुक्याचे उजगाव शांतारामजी कानसरे यांना मी विनंती करतो की मुकुंद शेठ पांचाळ उजगाव आणि याच मंडळाच्या या स्पर्धा श्री गणेश मित्रमंडळ कांसरेवाडी मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहतोय. आजचा सत्तेश्वर उजगाव लोहे गावामध्ये चौरंगीमध्ये 2 नंबर पटकावणारा संघ आहे. मुंबईतून संघ आले होते आणि शहरातून संघ आलेले त्यामध्ये चालकेश्वर उजगाव संघानं 2 नंबर पारितोषिक पटकावणारा संघ आपल्याला पाहायला मिळतो. तर रेडिंग आणि सुंदर शांतता या संघाकडून आपण पाहतोय. धन्यवाद. दरम्यान याच श्री गणेश मित्र मंडळ यांच्या तिसरा दिवस तिसऱ्या दिवसातील दुसरी सेमीफायनलचा सामना सेमीफायनलचा थरार सालकेश्वर उजगाव यांना आज आपल्या मुलांचा लाईव्ह शो पाहायला मिळणार आहे. त्यांना विनंती आहे की आपण जॅकेट लाल घालायचे मेले सामना पाहायचा आहे. आणि आता मात्र उजगाव संघाकडून 1 नंबर जर्सी पदक केलेला खेळाडू परश्या संघाचा कर्णधार आपल्या उजव्या खोपऱ्यातून सुंदर अशी चारा एकत्र पाहायला मिळतोय. दरम्यान अंदाज येतोय की काय केल्याने काय होईल आणि अशा तऱ्हेने सुरक्षित परत बडी लगेच पाहू नका परंतु या खेळाडूमध्ये धमक मात्र डिफेन्स मध्ये आपलं नाव लौकिक करणारा असा परशा कांसरे आपल्याला पाहायला मिळाला. प्रत्युत्तर 18 नंबर प्रसिद्ध केला सुखाई कोतुल संघाचा खेळाडू पाहायला मिळते. 2-1-2 क्षेत्ररक्षण लावले गेले. उजव्या कोपऱ्यामध्ये खोलवर जाऊन मारण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातोय. बोनस मारण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातोय. परंतु शांत होताना पाहायला जातोय आणि आपल्या मैदानामध्ये सुखरूप परतताना पाहायला जातोय. आशिष पडत तयार पाहिजे. याच खेळाडूंना संगमेश्वर तालुक्यामध्ये आपलं नाव लौकिक करणारा आशिष बडत ज्यानं आपल्या संघाला मोठं करण्याचं काम केलेलं असा सुंदर रेडर मानला जातोय आणि आता मात्र शांत होताना पाहायला जातोय. आशिष साठी कंटिन्यू बक्षिसाचा वर्ष झालेला आहे. आशिष आपल्यासाठी फार गुण मिळवले तर सुभाष जाधव यांच्याकडून 300 रुपये, राजेश कांचरे यांच्याकडून 300 रुपये आणि भाऊदादा कांचरे यांच्याकडून 201 रुपये. खरोखर आपल्यासाठी वर्ष होत आहे. याची आपण नोंद घ्यायची. म्हणून सांगू इच्छितो कारण का वैशवाण्याचं कारणच असं पहिल्या रेडिंग मध्ये बोनस गुणाची कमाई करणारा आशिष एका गुणाची कमाई करणारा प्राप्ती करणारा खेळाडू आहे. 9 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू आशिष बडत ऑन फायर रेडर मानला जातोय. 1-2-2 ची साखळी लावली गेली. खोलवर जाऊन मांडण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातोय आणि परत एकदा शांत होताना पाहिला जातोय. दरम्यान परत एकदा आता मात्र कोचून संघाला करूया वरूनची परिस्थिती. 1 गुण तर घ्यावाच लागणार आहे. पाहूया आपल्या संघासाठी किती गुणाची कमाई करतायत कोचून संघाने. नाही मानपाड गणेश पटेल यांच्याकडून सुनील पटेल प्रत्युत्तर दाखल. वारंवार या खेळाडूंना आपल्या संघासाठी मोठ्या प्रमाणामध्ये गुणाची प्राप्ती करणारा असा आशिष बडत पाहिला जातोय. बघा नाव लौकिक त्याच खेळाडूचं होतं जो खेळाडू आपला आत्मसन्मान आपल्या वाढीसाठी आणि गावासाठी देत असतो. त्याचं नाव लौकिक होण्याचं काम 18 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू प्रत्युत्तरास दाखल होताना पाहिला जातोय. 2-1-2-2 ची साखळी लावली गेली. आता मात्र खोलवर जाऊन मारण्याचा तो काय प्रयत्न केला जाणार आहे कारण का गुणाची प्राप्ती निश्चितच करावी लागणार आहे. त्यासाठी या संघाला या जर फायनल पर्यंत पोहोचायचं असेल तर सुखाई प्रत्युत्तरास दाखल आशिष बडत. आपल्यासाठी बक्षिसाचा वर्षाव झालेलाच आहे. आपण त्याची नोंद द्यायची. 3 बोनस घेतला राजेश कांचरे यांच्याकडून आणि सुंदर टच केलेला आहे तो आशिष बडत यांनी. 1-1 गुणाची कमाई करून आपल्या ज्या संघात
संघामध्ये गुणांची आता मात्र 10 नंबरची प्रदान केला खेळाडू आपल्या उजव्या कोपऱ्यातून चढायला सुरुवात केली. अंदाज घेतो की कोणता खेळाडू किती तत्पर आहे मला पकडण्यासाठी. आवाज करतोय की मला पकडा, लातेने मारण्याचा प्रयत्न करतोय आणि अशा तऱ्हेने परिधान केल्या स्वतः कर्णधार यांनी सुद्धा डिफेन्स मध्ये या संघासाठी मोलाचं योगदान म्हणजे जेव्हा जेव्हा आशिष बाहेर असतो तेव्हा डिफेन्स मध्ये एका गुणाची प्राप्ती करताना हा कान्सर आपल्याला पाहिला जातोय. नेहमीच आपल्या संघासाठी बॉडी लँग्वेज मात्र चढ पातळ जरी असलं तरी ताकद आणि किमया मोठी आहे. आता परत एकदा शांत होताना पाहिला 11 नंबर जर्सी परिधान केल्या खेळाडू. आता मात्र खरं या मरीची परिस्थिती कुसुम संघाकडे. पांड्या आणि सुंदर पकड पाहायला मिळते की संघाकडून. आणि दरम्यान परत एकदा 4 खेळाडू समोर. आणि खेळाडू पहिल्या सामन्यामध्ये वाघजाई मांबळे आणि जागमाता तांबणे संघामध्ये जागमाता तांबणे संघ हा पराजय झाला होता. त्यांना नम्रतेची विनंती आहे आपल्याला तृतीय क्रमांकासाठी एक सामना खेळावा लागणार याची नोंद घ्यायची आहे. जागमाता तांबणे संघाला नम्रतेची विनंती आहे आपल्याला तृतीय क्रमांकासाठी एक सामना खेळावा लागणार याची नोंद घ्यायची आहे आणि जो संघ या सामन्यामध्ये पराजित होईल तो तृतीय क्रमांकासाठी जागमाता तांबणे संघाबरोबर खेळावा याची नोंद घ्यायची आहे. आता मात्र सुपर टॅकल वन आहे परंतु आशिष मात्र वन फाळत आहे. आणि कुसुम हा संघ मातब्बर आहे. वारंवार आपण पाहतोय सेमीफायनल मध्ये दाखल होणारा हा संघ आहे. आता मात्र 10 नंबर जर्सी परिधान केला खेळाडू चतुर्थ दाखल झालाय. दोनची चांगली धावते गेली. सुंदर बदलीच्या पाहायला मिळते आणि आता सुंदर पकड पाहायला मिळते. दोन्ही आपल्या संघासाठी किती गुणांची कमाई करतायत अंदाज घेतायत आणि अशा तऱ्हेने उंच उडीमध्ये त्यांना पण घ्यायला पाहिजे असे आम्हाला वाटतंय. सुंदर उड्या मारतात. 14 नंबर जर्सी परिधान केला खेळाडू आता मात्र कळवर जाऊन मारण्याचा अटोकाट प्रयत्न केला जातो. आता मात्र बॅकफुटवरती गेलेला संघ पाहायला मिळतो सुकाई कोसुम. पहिल्या सत्रामध्ये सुंदर खेळ करताना चालकेश्वर उजगाव संघ पाहिला जातोय. कळवर जाऊन मारण्याचा अटोकाट प्रयत्न केला जातोय. आता मात्र सुंदर चौडा पकड काढली जाते. झालेला आहे जोरात टाळ्या वाजवतात ते आपल्या संघाला प्रोत्साहन देत आहेत. असे टाळ्या वाजवत राहा. आणि आता मात्र दोन्ही संघाचे कोच आता मात्र स्वप्नील बडद सुकाई गोजू संघाच्या 6 खेळाडू 7 खेळाडू समोर अंदाज घेतोय. आणि स्थिरावतोय गेम शांत पद्धतीने चालू असलेला हा सामना कांचनच्या मैदानामध्ये दरम्यान मध्यंतर होते. मध्यंतर गोल फलक असाय चालकेश्वर उजगाव 11 आणि सुकाई कोसुम 0. जवळजवळ हा सामना आतापर्यंत पूर्णपणे चालकेश्वर उजगाव संघाकडे झुकताना पाहिला जातोय. परंतु मध्यंतरानंतर खेळाला नेहमीच
कलाटणी मिळताना आपण पाहतोय आणि आता मात्र सुखाई कुसुम या संघाला मोठ्या प्रमाणामध्ये रेटिंग आणि डिफेन्स करावा लागणार आहे. त्याचप्रमाणे तारकेश्वर उजगाव संघ मी सांगू इच्छितो परत एकदा, ज्या मुलाने या उजगाव नावाचं गाव उजगाव नाव हे मोठ्या प्रमाणामध्ये संगमेश्वर तालुक्यामध्ये जर कोणी केलं असेल तर या संघाने केलं असेल. कारण का आपण पाहतो, मला मी सांगू इच्छितो तृतीय क्रमांकासाठी आपला एक राऊंड म्हणजे एक सामना होणार आहे. जो संघ पराजित होईल त्याने इथेच थांबायचं आहे. हा सामना आपल्याला तृतीय क्रमांकासाठी खेळवायचा आहे. वेळ बराच आहे. फायनलचा थरार महासंग्राम आपल्याला पाहायला मिळणार आहे. श्री गणेश मित्र मंडळ कांसरवाडी या ग्राउंडवरती कोणता संघ ह्या सामन्यामध्ये दाखल होतो ते पाहिलं जाणार आहे. एक नंबर जसे परिधान केलेला खेळाडू आता मात्र कांसरे एक होणार खेळाडू आहे. डिफेन्स सुंदर आहे आणि रेडिंग सुद्धा सुंदर आणि एका गुणाची प्राप्ती करताना आता पाहिलं जातंय. मला असं वाटतं की सुखाईसाठी एक गुणाची प्राप्ती करावी निश्चितच. कारण का राहायचं असेल अंतिम सामन्यामध्ये जायचं असेल निश्चितच सुंदर खेळ करा आणि सुंदर डिफेन्स. वन हाय टाळ्यांची अपेक्षा आहे. आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन द्यायचंय. एक हाती चाललेला सामना पाहायला मिळतोय. चालकेश्वर उजगाव याचं नाव मोठ्या प्रमाणामध्ये का घेतलं जातं हे याच होम ग्राउंडवरती आपल्याला माहिती पडतंय. कारण का सेमीफायनलचा थरार पाहायला मिळतोय. त्यामध्ये वन सेट वन हँड संघ चालकेश्वर उजगाव चालताना पाहिला जातोय. मारल्याचा दावा करतोय निश्चितच एका गुणाची कमाई करताना सुद्धा पाहिला जातोय. दरम्यान 10 नंबर जसे प्रदान केला हा खेळाडू सुंदर पद्धतीने तिथे पाहायला मिळतं. त्याच्या खेळामधून लातीने मारण्याचा प्रयत्न आहे आणि सुंदर खेळ पाहायला मिळतोय तो या संघाकडून. आता मात्र जवळजवळ हा सामना जरी मिनिटांचा कालावधी आपल्याकडे असला तरी पण 14 वन चाललेला हा सामना पाहायला मिळतोय. परंतु चालकेश्वर उजगाव मातब्बर संघ आहे त्यासाठी पडझड होताना पाहिले जाते. एकदम बॅट फुगवरती गेला सामना पाहायला जातोय. परंतु खेळ आहे. मध्यंतरी हाताने गणी मारण्याचा अटोकाट प्रयत्न केला जातोय. कोळवर जाऊन मारण्याचा एक सुंदर किक पाहिली जाते. परत एकदा शांत होतोय आणि आपल्या मैदानामध्ये सुखरूप पत्ता पाहिला जातोय. परत एकदा आपला स्वप्नील हा 3 खेळाडू समोर लातेने मारण्याचा प्रयत्न करतोय. परत मध्ये येऊन थांबतोय. परत हाताने मारण्याचा प्रयत्न करतोय. उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यात आणि परत एकदा वेळ घालवण्याचा प्रयत्न करतोय. मध्यरेषेवरती उभा राहून आणि आता मात्र धोक्याची घंटा वाजलेली आहे. करूया मरोची परिस्थिती. सुंदर रेडिंगचा नमुना पेश करतोय हा 10 नंबरचा खेळाडू. सुंदर पकड पाहायला मिळते उजगाव संघाकडून. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे. प्रेमींना विनंती आहे की आमच्या मंडळाचे दांडेचे कार्यकर्ते खरोखर त्यांचं मंडळासाठी मोठं योगदान आहे. आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट चहाची व्यवस्था केलेली आहे ते तुकाराम कांचरे यांनी. जरा त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवत्या तुकाराम कांचरे यांच्यासाठी. काय झालं पाहिजे थंडीच्या वातावरणामध्ये कडक कडक चहा कोरा चहा पिण्याची संधी म्हणजेच कोरा चहा आणि त्याचा लाभ घ्यायचा आहे. आजचा सलग 3रा दिवस आहे हा चहाचा. आम्ही मंडळाच्या वतीने त्यांचे आभार मानतो की खरोखर तुम्ही खूप मोलाचं योगदान देताय आमच्या मंडळाला. छोट्या छोट्या कामातून मोठी मोठी नावं होत राहतात आणि हे चहाचं काम जरी छोटं असलं तरी 3 दिवस थंडीच्या कडक थंडीमध्ये चहाचा आस्वाद देण्याचं काम ज्यांनी केलंय त्यांना सुद्धा परत एकदा मंडळाच्या वतीनं हार्दिक
यजमान संघ चालकेश्वर उसगाव संघाकडे झुकताना पाहिला जातोय, परंतु थोडीशी निराशा होते की सुकाई कोसुम संघ सुद्धा सामना संपायला शेवटची 4 मिनिटे. सुकाई कोसुम हा संघ सुद्धा मात्र आहे, परंतु 1 हँड चाललेला सामना आणि आता मात्र रेडिंग मध्ये एका गुणाची कमाई करताना पाहिला जातोय. धन्यवाद. सुंदर कमाई करते कोणाची निशाण मोठं योगदान देतोय. शेवटची 3 मिनिटे याची नोंद घ्यायचे. सामना संपला शेवटची 3 मिनिटे. यानंतर होणारा सामना असेल जाकमाता तामणे आणि या संघामध्ये जो संघ पराजित होईल त्यांना तृतीय क्रमांकासाठी खेळवताना याची नोंद घ्यायची. जो संघ इथे पराजित होईल त्यांनी ग्राउंड वरतीच थांबायचंय. बक्षिसांचा वर्षा झालेला आहे, परंतु मला असं वाटतंय की आशिष भरत यांच्यासाठी बक्षीस लागलेलं आहे. सुभाष जाधव यांच्याकडून 301 रुपये बक्षीस आहे. त्याने एका रेडमध्ये 3 पॉईंट घ्यायचे. राजेश कांचरे यांच्याकडून सुद्धा बक्षीस लागलेलं आहे. एका रेडमध्ये 3 पॉईंट घ्यायचे. आणि भाऊ कांचरे यांच्याकडून सुद्धा बक्षीस लागलेलं आहे. एका रेडमध्ये 3 पॉईंट घ्यायचे. मला असं वाटतंय निलेश 2 पॉईंट वर आणायला पाहिजे तर बक्षिसाला मजा येणार आहे. निश्चितच सामना संपलेला आहे. आणि भाऊ कांचरे यांनी सुद्धा बक्षीस लावलं होतं त्यांच्या मुलासाठी. त्याने जर 1 पॉईंट आणला तर 1001 रुपयाचं बक्षीस होतं त्याच्यासाठी. ते पुढच्या फायनल मध्ये बघितलं जाईल. सांगू इच्छितो सुकाई कोसम आपण इथेच थांबायचं आहे. मैदानावरती थांबायचंय. थोड्याच वेळात आपल्याला तृतीय क्रमांकासाठी खेळवलं जाणार आहे. जाकमाता तांबणे संघाला नम्रतेची विनंती, आपण मैदानाचा ताबा घ्या. धन्यवाद. राजांचं शिले कबड्डी प्रेमींना विनंती आहे की हे आम्ही आपल्याजवळ जाहीर करतोय. एक संघ मालक आहे राजेश कांचरे, दुसरा संघ मालक आहे सुभाष जाधव, तिसरा संघ मालक आहे चौथा संघ मालक आहे प्रकाश जाधव आणि 5वा संघ मालक आहे निखिल कांचरे. यांना विनंती आहे की हे सामने संपल्यानंतर आपले लगेचच टीम घेऊन मैदानात यायचंय. बॉक्स अँड ड्रम प्रीमियर लीग. और एक ये भी हमारा खास दोस्त है गाँव का. 2 शब्द खास दोस्त है. हम लोग है ना आम्ही ना सगळे 2 जण झाडावरती आहे ना काढायला जायचं. आणखी एक क्रिकेट खूप मजा केली आम्ही. दत्ताराम कांचरे खास दोस्त आहे आपला. धन्यवाद. आणि दरम्यान सामना सुरुवात झाली आणि